नमस्कार, मी प्रियंका स्वरसाजमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण वांग्याची एक वेगळी अशी रेसिपी पाहणार आहोत, ती म्हणजे वांग्याचे कुरकुरीत असे काप आपण आज बनवणार आहोत। भरितासाठी जे वांग लागतं तसं मी एक वांग इथं घेतलेलं आहे। वांग घेताना ते वजनाला हलकं आहे हे बघून आपण निवडून घेणार आहोत। त्यानंतर वांग स्वच्छ धुवून मी त्याचे चिप्स प्रमाणे काप करून घेणार आहे। सगळे काप असे कापून झाल्यानंतर याला आपण नेहमीप्रमाणेच मिठाच्या पाण्यात घालणार आहोत। मिठाच्या पाण्यात वांग घालून ठेवल्यामुळे वांग्याचा कडवटपणा कमी होतो। तसेच वांग्याची कोणतीही रेसिपी बनवताना वांगे लवकर शिजतात, म्हणून आपण हे करणार आहोत। 2 ते 3 मिनिटं हे वांग्याचे काप आपण असेच भिजवून ठेवणार आहोत। त्यानंतर मसाल्यासाठी एका ताटात मी 3 चमचे तांदूळाचं पीठ घेत आहे। तांदळाच्या पिठामुळे वांग्याच्या कापाला अगदी कुरकुरीतपणा येतो। त्यानंतर 2 चमचे बेसन पीठ आपण याच्यात घालणार आहोत। अर्धा चमचा हळद मी यात टाकून घेत आहे। त्यानंतर 1 ते 2 चमचे लाल तिखट आपण घालून घेणार आहोत। तसेच जिरा पावडर आणि धने पावडर देखील मी या ठिकाणी घालून घेत आहे। चवीनुसार मीठ आपल्याला याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे। या वांग्याच्या कापाला चटपटीतपणा येण्यासाठी आपण 1 चमचा इथे पावभाजी मसाला घालणार आहोत। बारीक चिरून घेतलेली मूठभर कोथिंबीर मी या ठिकाणी यात मिक्स करत आहे। हे सर्व मिश्रण व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हेच मिश्रण आपण वांग्याच्या कापाला दोघं बाजूने लावून घेण्यासाठी वापरणार आहोत। यात आता मी अगदी थोडं पाणी घालत याला आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। अळूवळीसाठी जसं आपण बेसनचा मसाला बनवतो त्याच कन्सिस्टन्सीचा मसाला इथे आपण भिजवून घेणार आहोत, जेणेकरून वांग्याच्या कापाला तो मसाला आपल्याला व्यवस्थित लावता येईल। तुम्ही पाहू शकतात आता आपला मसाला बनवून तयार झालेला आहे। पाण्यातून मी एक वांग्याचा काप काढून घेतला आहे। सुरीने उभ्या 2 व आडव्या 2 अशा लाईन आपल्याला इथे मारून घ्यायच्या आहेत, जेणेकरून मसाला लावल्यानंतर वांग्याच्या कापाच्या आतपर्यंत तो भिनेल व वांग्याच्या कापाला चव अगदी छान येईल। दोघं बाजूने मी हा मसाला वांग्याला लावून घेत आहे। याचप्रमाणे सर्व आपल्याला वांग्याच्या कापांना मसाला लावून घ्यायचा आहे। मसाला लावून माझे वांग्याचे काप तयार आहेत। आता एका लहान प्लेटमध्ये मी जाड रवा घेत आहे। 2 ते 3 चमचे हा जाड रवा आहे। यात अर्धा चमचा लाल तिखट व चवीसाठी मीठ इथे टाकून घ्यायचं आहे। हा रव्याचं कोटिंग आपण वांग्याच्या कापाला करणार आहोत। हे मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। त्यानंतर 1 काप घेऊन त्याला आपल्याला रव्यामध्ये घोळवून घ्यायचं आहे। ते झाल्यानंतर तव्यावर मी आता तेल ओतून घेत आहे। 3 ते 4 चमचे तेल आपल्याला नॉनस्टिक तव्यावर ओतून घ्यायचं आहे व ते तव्यावर छान फिरवून देखील घ्यायचं आहे। गॅस मी मीडियम फ्लेमवर ठेवला आहे। आता एक वांग्याचा काप रव्याचं कोटिंग करून आपल्याला या तव्यावर ठेवून घ्यायचं आहे। याचप्रमाणे सर्व वांग्याचे काप तव्यावर आपण टाकून घेणार आहोत। गॅसची फ्लेम मीडियम मी या ठिकाणी ठेवलेली आहे। 2 ते 3 मिनिटात वांग्याची एक बाजू खरपूस होते, ती एकदा चेक करून आपण चिमट्याच्या सहाय्याने वांगे उलटवून घेणार आहोत। गॅसची फ्लेम आपल्याला हाय या ठिकाणी करायची नाही, नाहीतर वांगे क्रिस्पी होणार नाही। अगदी लो टू मीडियमवर मी हे वांगे क्रिस्पी बनवून घेत आहेत। तुम्ही पाहू शकतात अगदी छान दोघं बाजूने वांगे क्रिस्पी झालेले आहेत। हे तुम्ही जेवताना तोंडी लावायला घेऊ शकतात। अगदी चटपटीत असे आपले वांग्याचे काप बनवून तयार झालेले आहेत। तुम्ही देखील ही रेसिपी बनवून बघा।
कशी झाली मला कमेंटमधून नक्कीच कळवा आणि स्वरसाजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा. धन्यवाद.